मुंबईच्या BKC मध्ये असलेल्या 5 एकर सिटी पार्कमध्ये मी सध्या उपस्थित आहे आणि या पार्कच्या वापराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेला आहे कारण इथले स्थानिक आमदार वरुण सरदेसाई जे शिवसेनेचे आमदार त्यांनी आता मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे आणि या पार्कचा सार्वजनिक वापर जाणीवपूर्वक MMRDAच्या अधिकाऱ्यांकडून थांबवण्यात आल्याचा थेट आरोप त्यांनी पत्रात केलेला आहे। या संदर्भातलं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे आणि हे पार्क पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेसाठी खुलं करण्याचं त्यांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे, मागणी केलेली आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी जे पार्क आहे ते ओसाड पडलेलं आहे। एक मोठा फाउंटन या ठिकाणी होता तो देखील ओसाड पडलेला आहे। ज्यावेळी लॉकडाऊन झालं, कोविड आला त्यावेळी लॉकडाऊनपासून हा पार्क जो आहे तो सर्वसामान्यांसाठी बंद केला होता आणि लॉकडाऊन नंतर हा खुला केला जाणार होता। मात्र आपण पाहतोय की पूर्णपणे आता जो पार्क आहे तो सार्वजनिक वापरासाठी बंद आहे आणि या पार्कची एक जी बाजू आहे ती या ठिकाणी कुठलाही गेट नाही आहे, त्यामुळे बरेचसे लोक आहेत जे या आवारामध्ये फिरत असतात। मात्र मुख्य जो दरवाजा आहे या पार्कचा तो मी माझा कॅमेरामॅन कमलेश डोंगरेला सांगेल की या ठिकाणी दाखवावा। 2 वॉचमॅन या ठिकाणी आहेत, परप्रांतीय आहेत जे या ठिकाणी बसवलेले आहेत। कुठलाही कार्ड त्यांच्याकडे नाही आहे आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। जी चौकी बनलेली आहे त्या ठिकाणी हे जे काळे पडदे आहेत ते या गेटवर टाकण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण जो पार्क आहे तो या ठिकाणी कशा पद्धतीनं बंद ठेवण्यात आलेला आहे, याचा दरवाजा कशा पद्धतीनं बंद आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। पडीक अवस्था या संपूर्ण पार्कची झालेली आहे आणि हे पार्क 7 एकर जागेमध्ये असल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे या पार्कला लवकरात लवकर या ठिकाणी खुला करण्यात यावं अशा पद्धतीची जी मागणी आहे ती करण्यात येते। क्या नाम है आपका, कितने दिन से यहाँ पे काम करते हैं? उनसे पूछो। आप बताइए ना। मैं तो हो गया 6 महीना हो गया। 6 महीना हो। कहाँ से आए हैं आप? वो कुर्ला से। कुर्ला से। रहने वाले कहाँ के? यूपी के। यूपी के। यहाँ पे 6 महीने से रह रहे हैं, तो कोई आईडी वाईडी है आपके पास? आईडी है ना सर? MMRDA का आईडी है? नहीं अमाउंट ना है, अपने सिक्योरिटी गार्ड का। सिक्योरिटी का आईडी है। हाँ अच्छा, तो ये पार्क किसका है? ये MMRDA का है। MMRDA का। तो ये दरवाजा बंद क्यों है? गेट क्यों बंद है? अब सर बंद रहता है तो नहीं, बंद रहता है, क्यों रहता है लेकिन? अब क्यों रहता है सर, वो पहले मेंटेनेंस में टिकट पे चलता था, अभी कोई लिया नहीं, हाँ। इसके लिए बंद रहता है। अच्छा, तो ये कब खुला होगा कुछ बताया है? काला पर्दा क्यों डाल के रखा है इसके ऊपर? सर बंद है तो इसके लिए काला पर्दा डाला है। तो यहाँ पे कोई आता जाता नहीं है फिर? आने जाने वाले क्या वो MMRDA का रास्ता है उधर, वो लोग रहते हैं ना उधर MMRDA का, उसके लिए जाता है बस। अच्छा, तो MMRDA के जो अफसर है वो यहाँ से जाते हैं? हाँ इधर से जाते हैं वो, तो वो इस्तेमाल करते हैं और पब्लिक के लिए नहीं है। पब्लिक के लिए नहीं है। तो ये कब खुले, कब से बंद है ये? अब सर लॉकडाउन से मैं सुन रहा हूँ बंद है। लॉकडाउन से बंद है। खुला होना चाहिए ऐसा लगता है आपको? अब सर वो मैं तो सुनता हूँ खुलेगा खुलेगा, लेकिन अभी तो कुछ नहीं हो पाया। नक्कीच बघा ही परिस्थिती आहे या ठिकाणची आणि आतमधून हा पार्क नेमका कसा आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत की जो पार्क आहे तो सर्वसामान्यांसाठी या ठिकाणी खुला होता, मात्र आता त्याची जी अवस्था आहे ती सुद्धा कशा पद्धतीची आहे ते सुद्धा आपण पाहतोय। वेल मेंटेन्ड हे गार्डन जे आहे ते ठेवण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय आणि सगळी हिरवळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। विरंगुळ्यासाठी या ठिकाणी बरेचसे जे सिनियर सिटीजन आहेत, बरेचसे छोटे बच्चे कंपनी सुट्ट्यांमध्ये या ठिकाणी येत असते। मात्र लॉकडाऊनपासून हा जो गार्डन आहे तो अशाच पद्धतीनं बंद ठेवण्यात आलेला आहे। MMRDAचे जे अधिकारी आहेत ते ही जी पायवाट आहे तिचा वापर करत असल्याचं सुद्धा बोललं जातं। त्यामुळे हे गार्डन लवकरात लवकर सार्वजनिक वापरासाठी खुला करावा अशी मागणी आता इथले स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। याला नेमकं आता प्रशासन कशा पद्धतीनं दाद देणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।